आता हे जीवामृत तुम्ही सोडल्यामुळे आपला जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढणार आपल्याला तो पाहायला मिळणार. त्याच्यानंतर मातीची जी सॉइल फर्टिलिटी आपण जी म्हणतो की जी उत्पादन क्षमता आहे ती सुद्धा वाढणार, माती सजीव होणार. आपण आतापर्यंत जे रासायनिक खताचा वापर केलाय त्याच्यामुळे ही माती पूर्णपणे बंजर झालेली, हार्ड पॅन आपल्याला नांगरण्यासाठी बी खूप अडथळा होतोय. त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे गोमूत्र वापरले त्याच्यामुळे हे एक उत्तम कीटकनाशक होणार. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ताक वापरले हे एक उत्तम बुरशीनाशक होणार. त्याच्यामध्ये आपण हे जे दुसरे घटक वापरले ते सर्व टॉनिक आहे. एक झाडामध्ये हिरवेगारपणा, तजेलदारपणा, वाढ हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जीवामृतामध्ये फवारणी केल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतात. घेतल्यात म्हणजे हे जीवामृतावर शेती करणारे शेतकरीच सर. मग जर आता जीवामृत तुम्हाला बनवण्यासाठी सर्वप्रथम आपलं साहित्य बघू काय काय लागते. आता हे तुम्हाला बनवायचे त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. गाव लेवलला प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी हे बनवून देणे, त्याला माहिती सांगणे, वापर सांगणे, फायदा सांगणे. आता जीवामृतासाठी साहित्य काय काय लागतं हे महत्वाचं आहे. आता सर्वात महत्वाचा मी उल्लेख करू इच्छितो की आपली जी गाय आहे जिला आपण गोमाता म्हणतो तिचं किती महत्व आहे, मानवी शरीरासाठी बी किती महत्वाचं आहे तिचं, आणि शेतीसाठी बी किती उपयोगाचं हे पाहणं अतिशय आवश्यक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जी गावरान गाय आहे, देशी गाय, तिचं आपल्याला 10 किलो शेण घ्यायचंय. आता प्रत्येक गोष्टी मागे विज्ञान आहे. आपल्याला सुशिक्षित होणं ही काळाची गरज आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती असणं ही काळाची गरज आहे. शेतकरी जितका सुशिक्षित आणि जितका जागरूक होईल तितका त्याचा खर्च कमी आणि तितके त्याला फसवणारे कमी राहणार आहेत. त्याच्यामुळं आता जे देशी गाय आहे, गावरान गाय, हिचं 10 किलो शेण घ्यायचं. आता शेण कोणतं घ्यायचंय, आपल्याला ताजं घ्यायचंय शेण, कारण त्याच्यामध्ये जो बॅक्टेरिया किंवा जीवाणूची जी संख्या आहे ती भरपूर जास्त प्रमाणात असणार आहे. त्याच्यामध्ये मॉइश्चर म्हणजे ओलावा असणारं शेण आपल्याला ताजं शेण घ्यायचंय. आता गायचं शेण काय घ्यायचं, इथं मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात की म्हैस आहे किंवा बैल आहेत, असे इतर दुसरे आहेत किंवा एक्झॉटिक ब्रीड आहेत ज्या की बाहेरच्या देशातून आलेल्या गायचे, त्यांचं चालतं का? तर ह्याच्यामध्ये भारतीय कृषी अनुसंधान केंद्र जे आहे त्यामध्ये रिसर्च झालेला आहे. त्याच्यामध्ये गायीचं जे गट आहे म्हणजे जो पोटाचा भाग आहे त्याच्यामध्ये करोडोच्या संख्येमध्ये आपल्याला जीवाणू पाहायला मिळतात, जे की मातीमध्ये टाकलेलं नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्य हे सर्व पिकांना उपलब्ध करून देणारे घटक त्या फक्त गायीच्या गटमध्ये म्हणजे पोटाच्या भागामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला जी गाय आहे तिचं 10 किलो हे ताजं शेण घ्यायचंय, पहिला घटक. आता याच्यामध्ये तुमच्याकडे गाय नसेल तर समजा गायचं शेण कमी असेल तर अर्ध गायचं शेण आणि अर्ध बैलाचं शेण तुम्ही मिक्स करू शकतात. परंतु म्हैस किंवा जे मेंढी, शिळी असं आहे अशा ह्याचा वापर करू नका. ह्याच्यावर पूर्णपणे संशोधन झालेलं आहे. रिझल्ट जर पाहिजे असेल तर गायचं 10 किलो शेण पहिला घटक. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे आपल्याला त्याच गावरान गायची परत एकदा महत्व आपल्याला इथं पाहायला मिळतंय की 10 लिटर 5 ते 10 लिटर शक्यतो 10 लिटर गोमूत्र जे आहे ते घ्यायचंय. आता गोमूत्राचा काय फायदा आहे किंवा गोमूत्रच का घ्यायचंय आपल्याला गावरान गायचं? गोमूत्र सर जर 50 ml गोमूत्र प्रति 20 लिटर पंपासाठी आपण जर फवारलं तर ते एक उत्तम कीटकनाशक आहे. गोमूत्रामध्ये इतके म्हणजे नत्र, स्फुरद म्हणजे NPK उचलणारे जे बॅक्टेरिया ते सर्व जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते फक्त गोमूत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे देशी आपलं गावरान गायचं जे गोमूत्र आहे ते आपल्याला 10 लिटर घ्यायचंय. आता गोमूत्र एक धरण्याची ठराविक वेळ असते सकाळी. आता शेतकरी आपण सर्व शेतकरी आपल्याला सगळं माहिती, गोमूत्र धरण्याची वेळ सकाळी एक 6-7च्या दरम्यान आता आपण ते गोमूत्र धरायचं. आता गोमूत्र जितकं जुनं असेल ते खराब होत नाही, तुम्ही किती बी त्याची साठवणूक केली खराब होत नाही. एक ड्रम करायचा त्याच्यामध्ये गोमूत्र साठवायचं. आतापर्यंत आपण 2 गोष्टी पाहिल्या, याच्यामधली कोणती तरी 1 रुपया खर्च करून विकत आणायची गोष्ट होती का? गाव लेवलला आपण शेतकरीच सर्व आपल्याकडे सर्व उपलब्ध होते. ह्या झाल्या 2 गोष्टी. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, आता आपण त्यामध्ये जीवामृत हे एक पूर्ण जीवाणूंचं कल्चर आहे. करोडोच्या संख्येनं त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत. मग ह्या बॅक्टेरियांना खाण्यासाठी काहीतरी लागणार. आता जीव ज्यावेळेस खातील त्यावेळेस त्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे त्यांचं जे वाढ आहे मल्टिप्लिकेशन आपल्याला करोडोच्या संख्येमध्ये पाहायला मिळतं. दर 20 मिनिटाला हे डबल होतात हे संख्येमध्ये जीवाणू. मग ह्यांना खाण्यासाठी टाकलं तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन फास्ट होणार आहे. मग ह्यांचं खाद्य काय हे महत्वाचं आहे. आता हे काय आपल्यासारखे भाजी भाकर वगैरे तसं काय खात नाहीत. ह्यांना खाण्यासाठी ह्यांचं जे मी मगाच सांगितलं की ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे जो सेंद्रिय कर्ब आहे हे त्यांचं खाद्य आहे. मग ह्यांना खाद्य जे टाकायचं आपल्याला, आता जे सेंद्रिय ऑर्गॅनिक कार्बनचा जो मुख्य सोर्स आहे तो ऊस, म्हणजे आपण जे ऊस उत्पादक शेतकरी ऊसाचा रस, कारण त्याच्यामध्ये सुक्रोज असतं. सुक्रोजचा फॉर्म्युला हा कार्बन पासूनच सुरू होतो. C12 म्हणजे त्यात कार्बन मुख्यतः भरपूर प्रमाणात असतं. मग आपल्याकडे ऊसाचा रस शक्यतो उपलब्ध होत नाही किंवा महाग आहे. मग आपण काय करायचं, ऊसाच्या रसापासून गुराळातून बनलेला नैसर्गिकरित्या काळा गुळ 2 किलो घ्यायचा, बरोबर. काळा गुळ 2 किलो घ्यायचा आणि तो भिजू घालायचा किंवा मग त्याचे बारीक तुकडे करून त्या गुळाचं पाणी करून घ्यायचं. हे होणार आपल्या सूक्ष्मजीवांसाठी मल्टिप्लाय होण्यासाठी, त्यांना खाद्य होणार आपलं, बरोबर. हे तिसरा घटक. आता याच्यामध्ये गुळ थोडा खर्चिक आला बघा. आता 40, 45 किंवा 50 रुपयापर्यंत तुम्हाला ऑर्गॅनिक कार्बन इथं वाटणच जाताना दुनकवड फाट्याला गुराळे आहे का नाही, इथं दुनकवड फाट्याला गुराळे तिथून तुम्ही घेऊ शकतात. कुठून बी गुराळातून ओरिजिनल काळा सेंद्रिय गुळ घ्यायचा 2 किलो. त्याच्यानंतरचं महत्वाचं साहित्य म्हणजे आता हे सूक्ष्मजीव आपण टाकले.
आता ज्या प्रकारे डाळ वर्गीय पिकं आपण आपल्या आहारामध्ये घेतो, म्हणजे आपल्याला प्रोटीन भेटतं, आपल्याला एनर्जी भेटते, आपल्याला ताकद वाढावं म्हणून हे जिम्नॅस्टिक मध्ये हे जे जिम बॉडी बनवते हे प्रोटीनवर जास्त त्यांचा भर असतो. तर मग हे प्रोटीन युक्त आहार सूक्ष्मजीवांना मिळावं म्हणून आपण याच्यामध्ये कोणत्याही डाळ वर्गीय जे आहेत त्याचं पीठ करायचं आपल्याला. बारीक डाळ वर्गीय जे पीठ आहे ते 2 किलो आपल्याला पीठ घ्यायचंय. मग याच्यामध्ये तुम्ही कोणती डाळ घेऊ शकतात. याच्यामध्ये फक्त जे तेल वर्गीय सोयाबीन किंवा शेंगदाणा, शक्यतो त्याच्या डाळी नसतात आपल्याकडे, त्या घ्यायच्या नाहीत, कारण जीवामृतामध्ये मग त्याचा वरी तेलाचा थर बनतो आणि मग खाली जे सूक्ष्मजीव बुडाला राहणार आहेत त्यांना ऑक्सिजन भेटत नाही, त्यामुळे ते मृत पावतात. त्याच्यामुळे आपल्याला डाळ वर्गीय जे बेसन आहे ते 2 किलो घ्यायचंय, बरोबर. त्याच्यानंतर आता महत्वाचं इथं आपल्याला जी झाडाखालची वाडाखालची किंवा जिथं वर्षानुवर्ष रासायनिक फवारणी नाही झाली अशी 3 बोटात बसेल एकदम बारीक असं वरचा थर साईडला काढायचा आणि मुठभर किंवा 2 मुठभर माती घ्यायची. ध्यानात आलं तुमच्या, कोणती? वाडाखालची, वारुळाची, मोठ्या झाडाखालची जिथं फवारणी नाही झाली वर्षानुवर्ष, अशी आपल्याला मुठभर माती घ्यायची जीवामृतासाठी, बरं का. आता काय काय घटक झाले आता तुम्ही सांगा फास्ट. आता पहिला घटक कोणता बघितला आपण? 10 किलो गायचं शेण, बरोबर. दुसरा गोमूत्र, बरोबर. तिसरा 2 किलो बेसन पीठ, बरोबर. काळा गुळ, त्याच्यानंतर माती, 2 मुठभर माती. आणि आता हे सर्व सामग्री आपल्याला बनवण्यासाठी लागणार आहे इथं प्लास्टिकचा ड्रम. मी तर आवर्जून उल्लेख करू इच्छितो की प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा आपल्याला, इतर कोणत्याही धातूचा घ्यायचा नाही. ड्रम जर पहिले रासायनिक फवारणीसाठी कशासाठी वापरला असला, व्यवस्थित धुवून त्याचं पूर्ण निर्जंतुकीकरण करून घ्यायचंय. प्लास्टिकचा ड्रम का घ्यायचा? इतर धातू सोबत आपल्याला रिॲक्शन पाहायला मिळते, समजा जी लोखंड आहे किंवा आहेत, त्यामुळे आपल्याला प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा आहे. आणि आता एक त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ताजं जे वाहतं नळाचं पाणी आहे ते भरायचंय. आता वाहतं नळाचं पाणी का भरायचंय? कारण आपण जर कुठून थकून आलोच सर आणि फ्रेश पाण्यानं जर आपण तोंड धुतलं तर आपल्याला फ्रेश वाटतं, कारण वाहत्या पाण्यामध्ये जी चेतन क्षमता आहे ती खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. जे की संथ पाणी किंवा साठवलेलं त्याची दुर्गंधी आलेली असती, त्याला बुरशी लागलेली असते, असं पाणी आपल्याला शक्यतो टाळायचं. नळाचं फ्रेश पाणी आपल्याकडे शेतकरी आपण सहजरित्या उपलब्ध होते, ते आपल्याला पाणी घ्यायचं. आता हे पूर्ण साहित्य माहित झालं. आता बनवायची प्रक्रिया काय आपण प्रात्यक्षिक मध्ये बनवून, पण इथं माहित पाहिजे आपण कसं बनवणार आहे. पहिल्यांदा हे फ्रेश पाणी 160 लिटर पर्यंत भरून घ्यायचं. आता बाहेर एक छोटासा एक टब घ्यायचा, त्याच्यामध्ये हे शेण आहे 10 किलो आणि गोमूत्र हे मिक्स करून घ्यायचं आणि त्याची बारीक स्लरी करायची. आता इथं मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की आता जर समजा ड्रीप आहे आता बऱ्यापैकी शेतकऱ्याकडे, तर मग ड्रीप वॉटर जाण्यासाठी हे शेण चॉकअप करतं ड्रीपला. हे आता माझ्याकडे ड्रीप आहे ना, मी बनवतो हे दरवेळेस, म्हणून मला माहिती त्यात काय काय अडचणी येतात. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय, जी आपली सुती कपडा आहे, आपली जी साडी आहे, त्या कपड्यामध्ये काय करायचं, ते शेण टाकायचं आणि त्याला एकदम बारीक गाठ बांधायचं, त्याचं गाठोडं करायचं. गाठोडं असं करायचं की थोडं सुद्धा छिद्र ते शेण बाहेर निघण्यासाठी राहिलं नाही पाहिजे, दोरीनं पॅक बांधायचं. मग आपल्या हातात हे असं गाठोडं आलं की ते गाठोडं आपण ड्रम मध्ये सोडायचं, वरी काहीतरी आधार करून त्याला बांधायचं, जेणेकरून ते लटकत राहील आणि पाजरत राहील, एक थेंब 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 त्याच्यातून पडत राहील. अशा पद्धतीने बनवलं तर ड्रीप वॉटर जायला सुद्धा काय अडचण येत नाही, बरं का. हे मी बनवतोय, वापरतोय, बघायला येत असलं तुम्ही आरणवाडी लिहू शकतात. त्याच्यानंतर आपण हे बाहेर बनवलं. त्याच्यानंतर डाळीचं पीठ, आता इथं महत्वाचं आहे, डाळीचं पीठ आहे ते बाहेरच बनवून घ्यायचं. व्यवस्थित हातानं त्या गाठी ज्या आहेत त्या बारीक करून घ्यायच्या. डाळीच्या पिठाच्या गाठी बारीक करून घेतल्यामुळे काय होणार आहे, ती जी आपली आतमध्ये जी किण्वन प्रक्रिया आहे, फर्मेंटेशन आहे, ते व्यवस्थित होणार आहे. आणि याच्यामध्ये मुद्दा काय आहे, डाळ बारीक करून घेतल्यामुळे आपल्याला ड्रीप वॉटर जाण्यासाठी बी त्याला अडचण होणार नाही. ही महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात, बरं का. डाळ मिक्स केली, मग आता ते ड्रम मध्ये आपण मिक्स करून घ्यायचं. ड्रम मध्ये मिक्स करण्याआधी काठीनं पूर्ण तो ड्रम आहे त्याचा पूर्ण भोवरा होईन असं त्याला पहिले फिरून घ्यायचं. आणि ही सगळी जी स्लरी आपलं हे जे साहित्य हे त्यामध्ये टाकायचं. गुळाचं पाणी आपण भिजवून ठेवून करायचं आणि ते पाणी त्यामध्ये टाकायचं, मुठभर माती टाकायची. आणि ही आता आपली जी नैसर्गिक शेतीसाठी वरदान ठरलेलं आहे, मातीला पूर्णपणे सुपीक करणारं असंख्य असे फायदे त्याचे आपण पुढे मी सांगतो तुम्हाला. हे जीवामृत स्लरी आपली बनली, परंतु ही इथं पूर्णत्वास गेली नाही. आता इथून पुढे काय काय काळजी घ्यायची मी तुम्हाला सांगतो. आता ही स्लरी बनली आपल्या, आता ही स्लरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला ही सावलीला ठेवायची, जेणेकरून जे त्याच्यामधले जीवाणू आहेत ते हिट सेन्सिटिव्ह आहेत, त्यांना आता इतक्या कडक उन्हामध्ये जर आपण ठेवलं तर ते लगेच मृत पावणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सावलीला ठेवायचंय. त्याच्यानंतर ही स्लरी दर 20 मिनिटाला ह्याच्यामधला जो जीवाणू काउंट आहे हा डबल होतो. हा किती वेळेपर्यंत डबल होतो, 72 घंट्यापर्यंत डबल होतो, म्हणजे 3 दिवसापर्यंत. मग 3 दिवसापर्यंत डबल होतोय ना, तर मग आपल्याला काय करायचं, ती जी जीवाणू स्लरी तिला नाही का, आता समजा जर काही जे जीवाणू खाली बुडाला राहणार आहेत, आपण जर तिला हलवलं नाही किंवा पूर्णपणे त्याचा भावरा होईन असं फिरवलं नाही तर ते खाली बुडालाच राहणार आहेत. हे सेम असा प्रकार आहे, एखादा जर मागं राहिला शर्यतीमध्ये तर ते शेवट मागच राहतो, पुढे जाणाऱ्याकडेच लक्ष राहतं सगळ्याचं, तसा विषय. मग आपल्याला त्याच्यामुळे काय करायचंय, दररोज सकाळ दुपार संध्याकाळ 5 मिनिटं त्याला पूर्णपणे घड्याळ्याच्या दिशेनं 5 मिनिटं त्याला व्यवस्थित ती स्लरी अशी पूर्ण भावरा होईन अशी त्याला ढवळून घ्यायची एकदम गोलाकार ह्याच्यामध्ये. आणि विरुद्ध दिशेने बी दोन्ही दिशेने तिला दररोज 5-5 मिनिटं ही पूर्ण जी स्लरी किंवा हे जे जीवामृत आहे हे ढवळून घ्यायचे. 72 घंट्यानंतर, आता सध्या गरमी आहे, 72 घंट्यानंतर हे आपलं जीवामृत
एक 4थ्या दिवशी आपलं हे सोडण्यासाठी तयार होतं. आता ही पूर्णपणे जीवामृत बनवण्याची प्रक्रिया आहे. 72 घंट्यानंतर तुम्ही ही पाट पाण्यानं एकरी म्हणजे 40 गुंठ्याला हे तुम्ही 200 लिटर जीवामृत जर सोडलं, तुम्ही सोडू शकतात. ड्रिप वॉटर असेल तर तुम्ही परत एकदा खात्री करण्यासाठी गाळून घ्यायचं आणि परत एकदा सोडायचं. आता ह्या जीवामृतामध्ये तुम्ही एक अजून घटक वापरू शकतात, जो की आपल्या घरगुती उपलब्ध आहे. आता आपल्याकडे ताक असतं, आपण आता उन्हाळ्यामध्ये ताक सहजरित्या आपल्याकडे शेतकरी आपण असल्यामुळे आपल्याकडे उपलब्ध होतं. म्हणजे जे ताक आहे आपल्याला, हे ताक त्या जीवामृतामध्ये जर 2 लिटर आपल्याला झालं उपलब्ध, किती बी होऊ द्या, काय अडचण नाही. आता हे ताक का वापरायचे आणि ताकाचे काय फायदे? एक उत्तम बुरशीनाशक, अतिशय कमी पैशातलं शेतकऱ्याची बचत करणार हे उत्तम बुरशीनाशक आपल्याला ताक पाहायला मिळतंय. सर्वात स्वस्त बुरशीनाशक आहे ताक, असेल किंवा दही असेल. आता एक प्रयोग मी घरगुती करून बघितला मॅडम. त्याच्यामध्ये जे दारातले जे फुलं होते, फुलाचे झाड होते, गुलाब किंवा तुळस होती, त्याच्यावर बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे बुरशीचा अटॅक पाहायला मिळाला सर. मग त्याच्यामध्ये काय केलं मी, 1 लिटर ताक आणि 500 ml गोमूत्र हे मिक्स केलं 20 लिटरच्या टाकीसाठी, आणि ती पूर्ण फवारणी मी त्या ह्याच्यावर केली मॅडम. त्या ह्याच्यावर माझी आई म्हणली की याला बघ काय असलं तर आपलं घरगुतीच. तर मग मी ती फवारणी केली. एक 2 दिवसामध्ये मॅडम ते सर्व झाडं, ती तुळस एकदम टवटवीत दिसायला लागली. आईचा स्वतः फोन आला की इतका कस काय त्याचा रिझल्ट आहे म्हणून. हे तुम्ही करून बघा, मी सांगतोय म्हणून नाही. तुमचा आज जर बुरशीनाशक घ्यायला गेलात 500, 1000, 1500, 2000 आणि अजून एखादं फुकटचं म्हणजे त्यात तुम्हाला बळजबरी एक टॉनिक दिलंच जातं, किती खर्च होतोय. आता ताक आहे आणि गोमूत्र आहे, 1 लिटर ताक आणि 500 ml गोमूत्र मिक्स करायचं आणि टाकीसाठी 200 ml किंवा 250 ml पर्यंत प्रमाण वापरायचं, फवारणी करायची. हे ताक आपल्याला जीवामृतामध्ये टाकलं तर आपलं बुरशीनाशकाचं सुद्धा ते काम करणार आहे. जर तुम्ही टाकणं झालं तर अतिशय उत्तम. आता हे जीवामृत आपलं बनलंय. आता या जीवामृताला आपण सोडलं. आता या जीवामृताचे फायदे काय काय ते बघूत आपण थोडक्यात. आता हे जीवामृत तुम्ही सोडल्यामुळं जे इतक्या वर्षापासूनचे जे मातीमधले जे सूक्ष्मजीव आहेत त्यांना खायला काय नव्हतं, मग त्याच्यामुळे हे जीवामृत आपण सोडलं की हे ते खाण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा लागणार, हे खाणार. आणि हे सर्व सूक्ष्मजीव जे मातीचं जे विघटन आहे, आपण म्हणतो की गांडूळ जो आहे शेतकऱ्याचा मित्र आहे, मातीला सजीव बनवतो, मातीला सुपीक बनवतो, मातीची उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी, फर्टिलिटी दोन्ही वाढवायचं काम करतो. ते सूक्ष्मजीव जेवढी ऍक्टिव्हिटी करणार मातीमध्ये, इकडून तिकडे फिरणार, तितकी माती आपली मोकळी होणार. जितकी सूक्ष्मजीव जास्त मातीमध्ये, तितकं आपण टाकलेलं खत असेल, काही पण ज्या जैविक निविष्ठा असतील, रासायनिक असतील, हे सूक्ष्मजीव त्या मातीला उपलब्ध करून त्या पिकाला उपलब्ध करून देणार. मला सांगा, आपण युरिया जर टाकला दाणेदार फॉर्म मधला, तर तो युरिया तसंच मुळं घेणार आहेत का? नाही. त्याच्यामध्ये एक विशेष प्रक्रिया आहे. ते आतमध्ये गेल्याच्या नंतर सूक्ष्मजीव त्यांना हे करून त्याला उपलब्ध फॉर्म मध्ये करून देतात आणि ते मुळाद्वारे घेतलं जातं. मग हे जर आपल्याला सर्व खतं वगैरे लागू करायचं असेल तर ही जीवामृताची स्लरी आपल्याला सोडणं अतिशय आवश्यक आहे. मग ही स्लरी सोडल्यामुळे आपल्याला तो एक फायदा होणार. त्यानंतर आपला जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढणार, आपल्याला तो पाहायला मिळणार. त्याच्यानंतर मातीची जी सॉइल फर्टिलिटी आपण जी म्हणतो की जी उत्पादन क्षमता आहे ती सुद्धा वाढणार, माती सजीव होणार. आपण आता हे आतापर्यंत जे रासायनिक खताचा वापर केलाय त्याच्यामुळे ही माती पूर्णपणे बंजर झालेली, हार्ड पॅन आपल्याला नांगरण्यासाठी बी खूप अडथळा होतोय, ही पूर्णपणे हे होणार. आणि ह्याच्यानंतर जीवामृताचे अजून काय फायदे? हेच जीवामृत जर तुम्ही 20 लिटर टाकीसाठी एक लिटर पंपाला 1 लिटर घेतलं 20 लिटरच्या पंपासाठी, आणि जर पानावर जर स्प्रिंग केली सर, त्याच्यामध्ये आपण गोमूत्र वापरले, त्याच्यामुळे हे एक उत्तम कीटकनाशक होणार. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण ताक वापरले, हे एक उत्तम बुरशीनाशक होणार. त्याच्यामध्ये आपण हे जे दुसरे घटक वापरले हे सर्व टॉनिक आहे. एक झाडामध्ये हिरवेगारपणा, तजेलदारपणा, वाढ, हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या जीवामृतामध्ये फवारणी केल्यामुळे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे सर्व असे शेतकरी, तर मी 1-2 शेतकऱ्याच्या अशा मुलाखती घेतल्यात, फक्त जीवामृतावर शेती करणारे शेतकरी सर. मग जर आपला जर समजा खर्च आहे, आता तुम्ही काय लगेच भारावून जाऊन पूर्ण जीवामृतावर सुरू नाही करायचं. सुरुवातीला जे आहे ते आता ज्या कृषीताई आहेत त्या गाव लेवलला बनवून देतात. सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीला आपलं 200 लिटरचं बनवायचं, सोडायचं. दर 15 दिवसाला जसं जसं आपल्याला होईल त्या हिशोबाने आपण सोडत चालायचं. आणि आपलं सुरुवातीला टार्गेट ठेवायचं, एक 20% खर्च कमी करायचा आहे. टप्प्याटप्प्याने जावं लागेल, एकदम खाल्लेलं पचणार नाही आपल्याला गावात. त्याच्यामुळं टप्प्याटप्प्याने आपल्याला सुरुवातीला 20% खर्च कमी करायचा आहे, जे की मी टार्गेट ठेवलेले 20% खर्च कमी करायचा, आणि त्याच्याऐवजी हे असं जैविक निविष्ठा वापरायचं. मग तुम्हाला रिझल्ट चांगला भेटला, उत्पादन जर आहे तसंच राहिलं किंवा वाढलं तर तुमचं अभिनंदन. तुम्ही पुढल्या वेळेस अजून थोडा 20% किंवा 30% पर्यंत खर्च कमी करा. असं दमादमानं ज्यावेळेस तुमचे 2-3 वर्ष होतील आणि तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल, एक वेळ अशी येईल की तुमचा खर्च अर्ध्या, काही शेतकरी असे पण पूर्णपणे जैविक शेती करतात. तर हे खर्च कमी करणं हे अतिशय काळाची गरज आहे. आज शेतकऱ्याचा संपूर्ण खर्चामध्ये जाते. मिरचीच्या प्लॉटला व्हिजिट केली मी, तर शेतकऱ्याला खर्च विचारला 1.5 लाखापर्यंत खर्च आहे मॅडम. सध्या मिरची टोमॅटोची अशी अवस्था आहे, मार्केटमध्ये व्यापाऱ्याला जर समजा आपण एखाद्या फोन केला घेऊन जा माल किंवा आणाव का, तर फोन सुद्धा उचलत नाही. टरबूज, जे खरबूज पिकतं 5-6 रुपये, म्हणजे जो भाव एक 25-20 दिवसापूर्वी जो 30-32
22 पर्यंत होता तो भाव आज टरबूज रानामध्ये सडायला लागले शेतकऱ्याचे. मग ह्याच्यामध्ये जर टरबुजाला खर्च बी तितकाच आहे, लाख लाख दीड लाख रुपये खर्च आहे. मग तुम्ही जर अशा पद्धतीचा वापर केला, थोडा आपला खर्च कमी होईना, हेच खर्च आपला उत्पादनामध्ये ऍड होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जीवामृत बनवायचंय आणि हे जीवामृत सोडायचंय. आता 1-2 मिनिटांमध्ये तुमचे जीवामृता संदर्भात काही प्रश्न असतील तर घेऊ, नाही आपण पुढल्या जे प्रात्यक्षिक आहे त्याची सुरुवात करू. हा हा आता जीवामृत बनवलं, आता मी सांगितलं तुम्हाला की दर 20 मिनिटाला त्यामध्ये डबल होते. 72 घंट्यापर्यंत ते डबलच होत चालतात. 72 घंट्यानंतर तुम्ही एक 4थ्या दिवशी, आता उन्हाळा असल्यामुळं त्याला सोडायचं आणि हिवाळा असल्यामुळे एक 5 दिवसाचा वेळ लागतो. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, लई दिवस ठेवायचं नाही. आता शेतकरी असल्यामुळे आपले इतरत्र कामं भरपूर असतात, आपल्या मागे लोड असतो किंवा आपले लक्षात राहत नाही. पण थोडंसं काळजी घेऊन आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचे, कारण भरपूर दिवस ठेवले की त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याला जे खायला खाद्य लागणार आहे खायला, आपण ते लिमिटेडच टाकलेलं आहे ना, त्याच्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन थांबते. त्यामुळे आपण एक 72 घंट्यानंतर ते सोडून द्यायचं. पुढे अजून नाही मॅडम, ते पूर्ण ड्रम मध्येच आपण 200 लिटरच्या ड्रम साठी हे प्रमाण आहे. 200 लिटरचा जो ड्रम आहे त्यासाठी प्रमाण आहे 10 किलो शेण, 10 किलो गोमूत्र. आता याच्यामध्ये जर तुमचं पीक सुरुवातीला वाढीच्या अवस्थेत असलं तर तुम्ही गोमूत्र जास्त बी टाकला. आता काही जणांकडे गायी भरपूर प्रमाणात असतात, तुम्ही गोमूत्र एक 15-20 लिटर पर्यंत बी टाकलं, कारण सुरुवातीला वाढीच्या अवस्थेमध्ये नत्र आवश्यक असतं. मग त्यामुळे तुम्ही जास्त बी टाकलं तरी काही त्याचा वाईट परिणाम होत नाही, याचा काहीच वाईट परिणाम नाही. हा म्हणण्याचा अर्थ असा की जे तयार झालेलं जीवामृत आहे हा हा त्याचं प्रमाण काय? हा त्याचं प्रमाण का, त्याचं प्रमाण काय नाही मॅडम. जर पाट पाण्यानं असेल, आता सोडण्याच्या पद्धती सांगतो तुम्हाला. पाट पाण्यानं जर असेल तर आपल्याला त्या ड्रमला एक खाली छोटीशी तुटी करायची आणि एक थेंब त्याचं जाईन असं त्या पाट पाण्याच्या तिथं त्याचा बंदोबस्त करायचा. पाट पाण्याद्वारे एक थेंब बरोबर सगळ्या प्लॉटला जाईन अशी त्याची ड्रिंचिंग करायची. जर ठिबकद्वारे असेल तर तुम्ही ते गाळून घ्यायचं आणि डायरेक्ट सोडू शकता तुम्ही, कारण आपण पाणी इकडे भरपूर 200 लिटर पर्यंत पाणी वापरलेलं आहे जवळपास. एक गोष्ट सांगायची राहिली, ह्याच्यामध्ये ड्रम भरताना पूर्ण 200 लिटर भरायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये जी किण्वन प्रक्रिया होती त्याच्यामध्ये ते वर येतं, म्हणजे त्याचं जे बनवित असते किंवा ते पूर्णपणे वर येते. 20 लिटर पर्यंत ड्रम आपल्याला रिकामा ठेवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये ओळखायचं कसं आपलं बनलंय का नाही, त्याच्यामध्ये एक प्रक्रिया सुरू झाली की एक आंबट गोड आपल्याला त्यामध्ये वास पाहायला मिळतो. जर अतिशय दुर्गंधी येत असेल तर तुम्ही ते हलवलं नाही किंवा आपला काहीतरी निष्काळजीपणा झालाय असं त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजून हा फवारणीसाठी जीवामृताचं प्रमाण 20 लिटर पंपासाठी 1 लिटर जीवामृत वापरायचं. आता ज्यावेळेस आता जीवामृतावर जी शेती करतात का, ज्यावेळेस सर पिकाची वाढ थांबती आणि मग परिपक्वतेच्या अवस्थेला ज्यावेळेस सुरू असते त्यावेळेस थोडं गोमूत्र तुम्ही कमी करायचं, कारण त्या गोमूत्रामध्ये नत्र आहे जास्त. त्यावेळेस 4-5 लिटर बी टाकलं तरी चालते. मग सुरुवातीला ज्यावेळेस वाढीच्या अवस्थेत नत्राची आवश्यकता आहे, तुम्ही भरपूर प्रमाणात गोमूत्र टाकलं म्हणजे 10-15 लिटर पर्यंत टाकलं तरी काय आवश्यक नाही. आता ह्या बघा, आता एक विचार करायसारखी गोष्ट आहे, तोपर्यंत कोणाचे प्रश्न असतील तर आठवून ठेवा. आता सर गोमूत्राला खर्च किती लागला बघा मॅडम. आता गुळ आहे, 2 किलो गुळाचे तुम्ही समजा 90 रुपये पकडा, आता 40-45 रुपये किंवा 50-100 रुपये पकडा. आणि डाळ आहे 2 किलो, त्याचे एक समजा 200 रुपये पकडा. बाकी शेण आहे, हे सगळं आपल्याकडे ताक हे विकत भेटतंय का, आपण शेतकरी माणसं आहेत, आपल्याकडे सहजरित्या उपलब्ध आहे सगळं. एक 300 रुपयामध्ये तुमचा 1 एकरचा डोस बनतोय, फवारणीचा डोस बनतोय. आणि त्याचे फायदे किती आता हे मागापासून मी सांगतोय तुम्हाला. मग आपण जर रासायनिक घ्यायला गेलो तर किती आपला खर्च होतो आणि ही किती खर्च होतो, आणि ह्याच्यामध्ये लगेच तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळणार नाही. कसं असते, आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेल्यावर थोडा वेळ लागतो पण कायमचा इलाज आहे. आणि ह्या मातीसाठी चाललेला खेळ आहे हा सगळा. कारण जे पीक आहे याच्यावर नाही तर मातीमध्ये तुमच्या काय आवश्यक, म्हणजे मातीमध्ये काय तुमच्या सॉइल टेस्ट केल्यानंतर घटक आहेत त्याच्यावर तुमचं पिकाचं उत्पादन निघणार आहे. त्याच्यामुळे मातीला जिवंत करणं, मातीला जपणं ही आपल्याला काळाची गरज आहे.